students, I am your teacher Apurva Bhulak from Sham Sharda Vidya Mandir, Sikandarpur. In previous video, we have started new chapter, our Earth and our solar system. त्यामध्ये आपण heavenly bodies म्हणजे काय असतं, stars, planets, revolution, rotation अशा basic concept clear केल्या होत्या. In this video, आपण the solar system detail मध्ये बघणार आहोत. So, I think we are ready now. Let's start. On page number 1, the solar system. Our Earth is a planet. आपली पृथ्वी प्लॅनेट आहे. इट गेट्स इट्स लाईट फ्रॉम दी सन. आपल्याला प्रकाश कुठून मिळतो, कोण देतं बरं, तर आपल्याला लाईट हे सन पासून, सूर्याकडून मिळते. इट मूव्ज अराउंड दी सन. आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या भोवती फिरते आपण त्याला काय म्हणतो, रिव्होल्यूशन. So, its movement around the sun is called as the revolution of Earth. See here, Earth. ही आहे Earth आणि ही काय आहे, Sun. So here, Earth is revolving around the sun. ह्या मोशनला आपण काय म्हणतो, revolution of the Earth. Besides Earth, there are 7 other planets that revolve around the sun. सूर्याभोवती पृथ्वीला सोडून आणखी असे 7 प्लॅनेट्स आहेत जे सूर्याभोवती फिरतात. दे आर मर्क्युरी, व्हेनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. आणि ते दुसरे 7 प्लॅनेट्स कोणकोणते आहेत, तर ते आहे मर्क्युरी आहे, व्हेनस आहे, मार्स आहे, ज्युपिटर आहे, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून असे हे दुसरे 7 प्लॅनेट्स आहेत. आणि ह्यांना आणि पृथ्वीला धरून असे 8 प्लॅनेट्स सूर्याभोवती फिरतात. सी हिअर, दिस इज सन. हा आहे सन आणि हे त्याच्या भोवती फिरणारे प्लॅनेट्स आहेत. किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 प्लॅनेट्स आहेत. आता ह्यांची नावं काय काय आहेत. फर्स्ट प्लॅनेट आहे मर्क्युरी, सेकंड आहे, कोणता आहे सेकंड, व्हेनस, थर्ड इज अर्थ, फोर्थ इज मार्स, फिफ्थ इज ज्युपिटर, सिक्स्थ इज सॅटर्न, सेवेंथ इज युरेनस अँड 8th इज नेपच्यून. तुम्ही म्हणताल मॅडम एवढे 8 प्लॅनेट्सची नावं कसं लक्षात ठेवायची, तर त्यासाठी एक ट्रिक आहे. मी सांगते ती लाईन तुम्ही वहीवर लिहून घ्यायची. हे बघा, माय व्हेरी एक्सलंट मदर जस्ट सर्व्ड अस नूडल्स. ह्या प्रत्येक शब्दातला पहिला अक्षर घ्यायचा आहे. यम, माय मधलं यम फॉर मर्क्युरी, व्हेरी मधलं व्ही फॉर व्हेनस, एक्सलंट मधलं ई फॉर अर्थ, मदर मधलं यम फॉर मार्स, जस्ट मधलं जे फॉर ज्युपिटर, सर्ड मधलं यस फॉर सॅटर्न, अस मधलं यू फॉर युरेनस आणि नूडल्स मधलं यन फॉर नेपच्यून. तर माय व्हेरी एक्सलंट मदर जस्ट सर्व्ड अस नूडल्स. ओके, इट्स अ सिंपल ट्रिक. See on top of page number 2, every planet in the solar system revolves around the sun along a specific path. This path is known as that planet's orbit. प्रत्येक ग्रह, प्रत्येक प्लॅनेट हा सूर्याच्या भोवती एका स्पेसिफिक पाथमध्ये, एका विशिष्ट मार्गावरून फिरतो आणि त्या मार्गाला आपण काय म्हणतो, त्या प्लॅनेटची ऑर्बिट, दॅट प्लॅनेट्स ऑर्बिट म्हणजेच त्या प्लॅनेटची कक्षा. सी हिअर, दिस इज अवर सोलार सिस्टीम, दिस इज सन आणि हे सनच्या भोवती फिरणारे प्लॅनेट्स आहेत. आता हा बघा, हा दिस इज सॅटर्न. तर हा सूर्याच्या भोवती फिरताना एका विशिष्ट मार्गावरून फिरतोय. हा बघा, हा थर्ड प्लॅनेट अर्थ, तो देखील एका विशिष्ट मार्गावरून फिरतोय आणि त्याला आपण त्या प्लॅनेटची कक्षा, त्या प्लॅनेटची ऑर्बिट असं म्हणतो. तर ही आहे सॅटर्न्सची ऑर्बिट, ही आहे ज्युपिटरची ऑर्बिट, दिस इज अर्थ्स ऑर्बिट. The sun, which is a star, and the planets that revolve around it are together called as solar system. Besides the planets,
द सोलार सिस्टीम ऑल्सो इन्क्लूड्स व्हेरियस अदर हेवनली बॉडीज. मग आता सोलार सिस्टीममध्ये काय काय येतं, तर इथं आपल्या पुस्तकात 2nd पेज नंबरवर खूप छान चित्र दिलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला सोलार सिस्टीम लगेच लक्षात येईल. हे बघा, सोलार सिस्टीम सगळ्यात मेन काय आहे, सन. सगळ्यात सेंटरला काय असतो, सूर्य. सूर्याच्या भोवती असणारे 8 प्लॅनेट्स. त्याच्यानंतर आणखी काय येतं त्यात, अदर हेवनली बॉडीज. म्हणजे कोण कोण असणार, हे बघा इथं अर्थच्या भोवती आपल्याला मून दिसतोय, तो काय आहे, अर्थचा सॅटेलाइट. असे मोस्ट ऑफ दी प्लॅनेट्स, जास्तीत जास्त ग्रहांना त्यांचा स्वतःचा सॅटेलाइट म्हणजे उपग्रह असतो. त्याच्यानंतर इथं काय दिसतंय, हे जे छोटे छोटे दगडासारखे ऑब्जेक्ट्स दिसतात त्यांना आपण ॲस्टेरॉइड्स म्हणजेच लघुग्रह असं म्हणतो. त्याच्यानंतर इथं एक छोटासा प्लॅनेट दिसतोय, प्लुटो असा ड्वार्फ प्लॅनेट दिसतोय. तर हे जे दुसरे ड्वार्फ प्लॅनेट्स, ॲस्टेरॉइड, सॅटेलाइट जे आहेत ते दुसरे हेवनली बॉडीज आहेत. तर आपल्याला सोलार सिस्टीममध्ये काय काय इन्क्लुडेड असतं असा प्रश्न विचारला तर आपण काय सांगणार, सन, 8 प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स, ॲस्टेरॉइड्स आणि ड्वार्फ प्लॅनेट्स. ओके, तर आता आपण पाहूया नेक्स्ट पॉइंट, अदर हेवनली बॉडीज इन द सोलार सिस्टीम. सोलार सिस्टीममध्ये असणारे दुसरे हेवनली बॉडीज कोणकोणते आहेत, त्यातलं पहिलं पाहूया, सॅटेलाइट्स. सॅटेलाइट्स म्हणजे उपग्रह. सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट्स. आपल्या सोलार सिस्टीममध्ये असे काही हेवनली बॉडीज आहेत जे आपल्या प्लॅनेट्स भोवती देखील फिरतात. आपले प्लॅनेट्स ज्याप्रमाणे सूर्याच्या भोवती फिरतात त्याप्रमाणे सॅटेलाइट्स हे प्लॅनेट्सच्या भोवती रिव्हॉल्व करतात. दीज आर कॉल्ड ॲज सॅटेलाइट्स. सॅटेलाइट्स टू गेट देअर लाईट फ्रॉम दी सन. ज्याप्रमाणे आपल्या प्लॅनेट्सला सूर्याकडून प्रकाश मिळतो त्याचप्रमाणे सॅटेलाइट्सला देखील सूर्याकडूनच प्रकाश मिळतो. वी सी द मून ॲट नाईट. आपल्याला चंद्र हा रात्री आकाशात दिसतो. इट रिव्हॉल्व्स अराउंड दी अर्थ, हेन्स इट इज कॉल्ड ॲज सॅटेलाइट ऑफ अर्थ. आणि हा चंद्र जो आहे तो आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरतो म्हणूनच त्याला सॅटेलाइट ऑफ अर्थ, पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतो. सी इन धिस क्लिप, दिस इज सन, दिस इज अर्थ. आणि सनच्या भोवती अर्थ रिव्हॉल्युशन करते, बरोबर. आणि अर्थच्या मधून एक लाईन गेलेली दिसते इथं. ॲक्च्युअल तशी कोणती लाईन आहे का, नाही. म्हणजे ही कसली आहे, इमॅजिनरी, एक काल्पनिक लाईन आहे. आपण त्याला काय म्हणतो, ॲक्सिस. आणि त्या ॲक्सिसच्या भोवती पृथ्वी फिरत असते, म्हणजेच ती स्वतः भोवती फिरते, त्याला आपण रोटेशन ऑफ अर्थ म्हणतो. आणि इथं पृथ्वीच्या भोवती आपल्याला काहीतरी फिरताना दिसतंय आणि दॅट इज सॅटेलाइट ऑफ अर्थ, म्हणजेच तो कोण आहे, चंद्र. तर आपण बघतो दिस इज कॉल्ड ॲज दॅट रिव्हॉल्युशन ऑफ सॅटेलाइट अराउंड द अर्थ. मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम हॅव सॅटेलाइट्स. आपल्या सूर्यमालेतील जास्तीत जास्त जे प्लॅनेट्स आहेत त्यांना तर स्वतःचा उपग्रह असतो. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन अलॉंग विथ देअर सॅटेलाइट्स. आणि हे प्लॅनेट्स त्यांच्या सॅटेलाइट्स बरोबर त्या सूर्यमालेमध्ये सूर्याच्या भोवती फिरत असतात. आता नेक्स्ट पॉइंट पाहूया आपण, दॅट इज द ड्वार्फ प्लॅनेट्स. ड्वार्फ प्लॅनेट्स यांना आपण मराठीतून काय म्हणतो, बटुग्रह. बटू, ड्वार्फ. ड्वार्फ ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, बुटका, छोटा. ड्वार्फ म्हणजे काय, छोटा. तर हे ड्वार्फ प्लॅनेट्स म्हणजे काय आहे बघा, त्यांच्या नावाप्रमाणेच दे आर सम स्मॉलर हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन. आणि हे लहान लहान हेवनली बॉडीज आहेत, ड्वार्फ आहेत, जे की सूर्याभोवती फिरतात. दे आर कॉल्ड ड्वार्फ प्लॅनेट्स. ऑफ दीज द मोस्ट वेल नोन इज प्लुटो. आणि यांच्यापैकी सर्वांनाच माहीत असणारा कोणता ड्वार्फ प्लॅनेट आहे, तर तो प्लुटो आहे.
Dwarf planets revolve independently around the sun. They have an orbit of their own. आणि हे जे ड्वार्फ प्लॅनेट्स बटुग्रह आहेत ते स्वतंत्रपणे, इंडिपेंडंटली ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? स्वतंत्रपणे सूर्याच्या भोवती फिरतात. स्वतंत्रपणे का म्हणलंय? तर त्यांना स्वतःची विशिष्ट कक्षा असते, स्वतःचा ऑर्बिट असतो. आता इथं पहा, प्लुटो हा ड्वार्फ प्लॅनेट आहे. प्लुटो प्रमाणेच इथं आणखी इरिस, मेकमेक असे काही दुसरे ड्वार्फ प्लॅनेट्स पण असतात, पण आपल्या सर्वांना प्लुटो माहीत आहे म्हणून पाहूया. तर प्लुटोचा ही बघा, ही प्लुटोची ऑर्बिट आहे आणि हा बाकीच्या प्लॅनेट्सपेक्षा छोटा पण दिसतो म्हणून ह्याला ड्वार्फ प्लॅनेट म्हणलाय. आणि हा इंडिपेंडंटली सनच्या भोवती फिरत असतो. आता नेक्स्ट कन्सेप्ट पाहूया आपण, दॅट इज ॲस्टेरॉइड्स. ॲस्टेरॉइड्स म्हणजे काय? तर ॲस्टेरॉइड्स यांना मराठीतून आपण लघुग्रह असं म्हणतात. बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर देर इज अ बँड ऑफ न्यूमरस स्मॉल हेवनली बॉडीज. दे आर कॉल्ड ॲज ॲस्टेरॉइड्स. ॲस्टेरॉइड्स ऑल्सो रिव्हॉल्व अराउंड द सन. आता मार्स आणि ज्युपिटर्सच्या मध्ये, आता ही आहे मार्सची ऑर्बिट आणि ह्या आहे ज्युपिटरची. तर ह्या दोन्हींच्या मध्ये, मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये तुम्हाला इथं एक थिक लाईन दिसते, म्हणजे एक जाड लाईन दिसते. आपण त्याला काय म्हणतो? बँड. बँड हा शब्द यूज करतो. जेव्हा लाईन जाड असते त्याला आपण बँड असं म्हणतो. तर ह्या बँडमध्ये आपल्याला काय दिसतं बरं? तर खूप छोट्या 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 हेवनली बॉडीज दिसतात आणि त्या सूर्याच्या भोवती रिव्हॉल्व करताना दिसतात. तर ह्यांना आपण काय म्हणतो? ॲस्टेरॉइड्स. Compared to the sun, other heavenly bodies in the solar system are much smaller. सूर्याला जर तुम्ही तुलना केली, सूर्याच्या तुलनेने दुसऱ्या ज्या हेवनली बॉडीज आहेत आपल्या सोलार सिस्टीम मधल्या, तर त्या खूप लहान आहेत. The moon is closest to the earth, that is why it appears to be so big, although it is actually very much smaller than the sun. तर सूर्य हा आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात मोठी हेवनली बॉडी असली तरी देखील आपल्याला रात्री चंद्र हा सूर्यापेक्षा देखील मोठा वाटतो. का? कारण तो आपल्या पृथ्वीला सूर्यापेक्षा पण जवळ आहे. नाव इथं सांगितलंय की खाली आपल्याला सोलार सिस्टीमची डायग्राम दिलेली आहे. तिथं तुम्ही पाहू शकता सेंटरला सन आहे आणि दुसरे जे सगळे हेवनली बॉडीज आहेत ते त्याच्या भोवती रिव्हॉल्व करताना दिसतात. तर अशा प्रकारे आपण सोलार सिस्टीम हा एक इंटरेस्टिंग पॉइंट इथं कंप्लीट केलेला आहे. आपल्याला याच्या शेवटी एक 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्या आत्ताच्या डायग्रामचं ऑब्झर्वेशन करायचंय, त्याला लक्षपूर्वक बघून तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे बघा, स्वतःहून जर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला जास्त लक्षात राहतो. त्यामुळं तुम्ही स्वतःहून त्या चित्राचं ऑब्झर्वेशन पण करायचं आहे. हे बघा, पहिला प्रश्न काय आहे? विच प्लॅनेट इज नियरेस्ट टू द सन. सूर्याच्या सर्वात जवळ असलेला प्लॅनेट कोणता? फर्स्ट प्लॅनेट कोणता आहे मग सूर्याच्या जवळ असलेला? दिस इज मर्क्युरी. बघा, सेकंड काय क्वेश्चन? ॲट व्हॉट पोझिशन इज द अर्थ फ्रॉम द सन. सूर्यापासून पृथ्वी कोणत्या क्रमांकावर आहे? हे बघा, ही आहे सूर्य, ही आहे पृथ्वी. त्याचा क्रमांक 1, 2, 3 तिसऱ्या क्रमांकावर आहे. विच प्लॅनेट इज प्लेस्ड बिटवीन द अर्थ अँड मर्क्युरी. अर्थ आणि मर्क्युरी ह्या दोन्हीच्या मध्ये कोणता प्लॅनेट आहे? कोणता प्लॅनेट आहे? व्हेनस. नेम द प्लॅनेट्स बियॉन्ड द ऑर्बिट ऑफ मार्स इन सिरियल ऑर्डर. बियॉन्ड या शब्दाचा अर्थ होतो काय? तर च्या पलीकडे. तर मार्सच्या ऑर्बिटच्या पलीकडे असणारे जे प्लॅनेट्स आहेत ते सिरियली म्हणजे अनुक्रमाने सांगायचे. इथं बघा, ही आहे मार्सची ऑर्बिट आणि मार्सच्या ऑर्बिटच्या पलीकडे असलेले प्लॅनेट्स सिरियली काय आहेत? ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. विच प्लॅनेट इज फर्देस्ट फ्रॉम दी सन. सूर्यापासून सर्वात दूर असलेला ग्रह कोणता? तर सन पासून सगळ्यात लांब असलेला प्लॅनेट विचारले म्हणून तो कोण असणार आहे? नेपच्यून. ओके, सो आता आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटीशी रिलेटेड कन्सेप्ट आणि काही इंटरेस्टिंग
एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघणार आहोत. सो थँक्यू सो मच फॉर लिसनिंग पीसफुली.